जय शिवराय मित्रांनो. तर आज गणेश उत्सवाचा आज पहिला दिवस. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. एक कोकणातील आमचं एक छोटंसं गाव, ठाणे जिल्ह्यातील महाप म्हणून. तर चला, तर आज आमच्या गावातील सर्व गणपतींचे दर्शन आणि आपले मित्र आहेत पाठीमागे, तर त्यांच्यासोबत असं गावामध्ये सगळं दर्शन घेऊ. तर चला. गँग बेकार आहे आपली, अख्खे पबजी वाली गँग आहे. आमच्या गावचे पोलीस पाटील. अजून एक बाप्पाचं दर्शन घ्यायला. बाबाचा आमची डोंगर बेकार आहे. आलोय पुढच्या दर्शनाला. नमस्कार. बरेत ना? तुमचे हार्दिक स्वागत. धन्यवाद धन्यवाद. सिद्धला ना खरं इकडे डाव पण चालवलं का? किती रुपये लागे? राणी जोडवाला असं आलाय का कधी आम्हाला खाला आणत्यात, पण याला खाला कोण काही विचारित नाही. लाईनीत बसलत. हे यांना खाला काय आणणार का नाही? हे वाट बघतो नक्क. थंड आणलाय प्यालामध्ये कंपनीचा माल आहे. पैशांचं नाही आणलेलं तुम्ही. आका कोकोला मध्ये आणलाय. पैसे दे तू आधी. बँड ठेवलाय आम्ही. आता आणखीन एक गणपतीचं दर्शन गेला. डेकोरेशन मागं बघायला लिहिलंय. नाथ फक्त बैलगाडी शक्तीचा बेकार. इकडे आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बैल. इकडे आतमध्ये पण बैल आहेत बघा. बेकार. गणपतीच्या दर्शनासाठी मला कुठं दिसत नाही वाटते. दर्शन घ्या आपले. काय तुमचा विषय काय नक्की? त्या पिक्चर मध्येच पुष्पा आहे. आमच्या गावात पण पुष्पा आहे. ऋषा शेठ बेकार आहे तो. जेव्हा व्हायचा प्याने डायरेक्ट. गावात पत्ता एवढी तरुण मंडळी राहिले, बाकी काय माहित कुठे आहेत त्यातच शोधतो आम्ही. गावाकडचा निसर्ग बघा. आताच भात लावलाय. सीन बघा असं आहे. आताच म्हणजे आता कधी जाता कापाला होईल. बेकार. इकडे खाचका बस आहे. तर दोघांना जाऊ मला. आता आपण आलोय पुढच्या गणपतीच्या दर्शनासाठी. आता आम्हाला आले एक पुढच्या गणपतीच्या दर्शनासाठी. चला चला. डेकोरेशन भारी आहे.
ही मूर्ती मग गेली वर्षी सारखीची ना काय फोटो मग गेला एक फोटो झालाच पाहिजे फरमायचं असते बद्दल. तर आता पुढच्या गणपतीच्या दर्शनासाठी चला. लाईट गेली वाटते आताच. मूर्ती बघा खूपच सुंदर आहे. खजूर ठेवलं खजूर बाकी काय नाही घाला फक्त खजूरच घालं सगळे आई. चला आता पुढच्या गणपतीच्या दर्शनासाठी स्पॉट. छोटीशी लहान मूर्ती. आमच्या गावाला एकच खासियत आहे की कुठलाही सणवार असला काय लाईट काय येत नाही ना. आता बघा आता पण इथं काहीतरी पेटतंय. कधी पण कुठला पण सण असो छोटा असो मोठा असो लाईटीचा प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार 100%. आता बी काय करायचा आता इथून 1 किलोमीटर अंतरावर शेतावर आमचे टोरंट आहे आणि गावामध्ये एमईसीबी. एमईसीबीची लाईट जाते ना टोरंटचा बिल जास्त येतो. काय करायचं सांगा तुम्ही दादा. पण अजी आई आठवण आहे या ओलावा आम्ही जेव्हा लहान होतो शाळेमध्ये जातो तेव्हा आंघोळ धुलायचो आणि घरचे जाम मारायचे आम्हाला. हीच पब्लिक सगळी असायची जेव्हा. आणि इकडे क्यू बघा पण आपला श्रावण आहे एक छोटासा आहे किती पडलं काय माहित. 2 दिवसाआधी रस्त्यावरून पाणी गेलता एवढा पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे पूर आलता आमच्याकडे. रस्ता काय धावून गेला बघा अख्खा पूर्ण. पूल बघा कसा आहे पण पुरामुळे अख्खा वाहून गेलेले आणि त्या बाजू शेती. इकडे बघा आता इकडे मोठा किवाला मासा बघण्यासाठी खर्च केलाय बाबा जाम मासा. गावाचे एका बाजू म्हणजे सर्व आता 15 मिनिटं चालू 10 मिनिटं चाललो होता. या बाजूला एक चालू गणपती दर्शन स्पॉट रेडी कन्याडी. पकडा असली तर कसले वस्तूची कमीच नसते ना. हे सीताफळाला फलावा किती आहेत काम 25 आहे पुरा. नाही पेरू पण बघा बाबा बरोबर दिसते ना माणूस आहे बाकी कोण नाही ना. गावात बद्दल एकच सीएनजी बाईक आहे. अख्खं बसा सगळं बसा. तुम्ही सगळे बघी गणपतीचे दर्शन घेतले असतील. आता आपण आलेले आहे गावाच्या हनुमंताच्या मंदिरात. तर आमच्या गावातील एक मंदिर बघा बजरंगबली की जय. नंतर आपल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात आपण दर्शन घेऊ. रामकृष्ण हरी.
नंतर आपल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात आपण दर्शन घेऊ. रामकृष्ण हरी. अशा प्रकारे गावातील सर्व गणपतींचे आपण दर्शन घेतलेले आहेत. तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय शिवराय.